भावी नगरसेवकांकडून स्थानिकांच्या काय अपेक्षा आहेत बघूया। जळगाव महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये जळगावकरातल्या तरुण वर्गाला काय वाटतं, कोणत्या प्रकारची कामं व्हायला पाहिजे आणि कोणती होऊ शकलेली नाही, या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। जळगावच्या तरुणाईशी काय सांगाल, कोणते कामं या ठिकाणी व्हायला पाहिजे अशा अपेक्षा आहेत तुम्हाला? जळगावात रस्त्याची कामं व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। गटार, रस्ते, पाणी याची सुविधा जळगावमध्ये खूप दिवसापासून प्रलंबित आहे, तर ती पूर्ण व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण राज्यकर्ते जर म्हणतात की जे मागचे होते ते म्हणतात की विकास कामं केलेली आहेत, मग केलेली तर दिसायला पाहिजे ना, दिसत नाही आहेत ना। रस्त्यावर खड्डे जसे तसे आहेत, मागील 5-7 वर्षापासून 10 वर्षापासून गटारींचे कामं झालेले नाही आहेत। बरेच प्रश्न प्रलंबित आहेत जनतेचे। गटारी अंडरग्राऊंड व्हायला पाहिजे असं वाटतं, पण ते चालू नाही झालेले ना, फक्त खड्डे करून ठेवलेले आहेत रस्त्यात। बरोबर। मग आता काय ठोस याच आमच्या मागण्या आहेत की बुवा जे आमचे मागील प्रलंबित कामं आहेत ते करून द्यावेत। बरोबर। तुमचं काय मागणं आहे? मागण्या काही नाही, दादांनी सांगितलं त्या पद्धतीनेच आहे। जे हायवेवर जे सर्कल बनलेत त्या सर्कलांची जर तुम्ही व्यवस्था पाहिली तर ती सर्कलांची व्यवस्था अतिशय खराब झालेली आहे। कारण जळगावची मेन ओळख ही आपल्या याच्यापासून असते, हायवेपासून असते, आणि हायवेवरचे जे काही सर्कल आहेत त्यांची आज दुर्दशा झालेली आहेत। त्याचप्रमाणे त्या सर्कलवर कुठलेही वाहतूक नियम लोक पाळत नाही आहे आणि त्या ठिकाणी प्रशासकीय सुद्धा लोक काही दक्षता घेत नाही आहे। दुसरी मागणी आहे, दुसरा विकास असा हवा की आज जळगावमध्ये ग्राउंड अवेलेबल राहिले नाही आहे लोकांना खेळपट्टीसाठी, तर एक ग्राउंड अवेलेबल केलं पाहिजे। जे काही ग्राउंड लेवल अवेलेबल आहेत ते त्या ठिकाणी पैसे मोजून आपल्याला स्पर्धा कंडक्ट करावं लागतात, तर ती सुद्धा दखल घेतली पाहिजे। खूप मोठा वर्ग आहे जो खेळाकडे प्रवृत्त झालेला आहे, पण त्या हिशोबाने त्या गोष्टी होत नाहीये। रस्ते अजून काही ठिकाणी खराब आहेत, ते रस्त्यांचं सुद्धा दखल घेतली पाहिजे। आणि अजून सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट, महिला सुरक्षेचं सुद्धा काहीतरी प्रशासकीय अधिकाऱ्याने यांनी घेतलेलं पाहिजे, कारण महिला सुरक्षेचा हा सगळ्यात भारतामध्ये सगळ्या ठिकाणी हा प्रश्न खूप मोठा झाले आहेत। तर आपण जर जळगावपासून सुरुवात केली तर तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा माझ्यासाठी वाटतो। जळगाव शहराचा विचार केला आपण तर 17 मजली इमारत आहे की आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका मानली जाते, मात्र त्या परिसरामध्ये अस्वच्छता आहे, लीट बंद आहे, त्या ठिकाणचे शौचालय बंद आहेत। या संदर्भात काही आहे स्वच्छता? बघा, आज ही इमारत आशिया खंडातली मोठी असून इथं स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगतायत, तर बाकी ठिकाणी काय असतील हे तर सोडूनच द्या। जो जळगावचा मध्यवर्ती भाग आहे, ज्या ठिकाणी सगळ्यांचं येणं जाणं आहे, त्या ठिकाणी आजूबाजूला गल्लीबोळामध्ये कचरा आहे, तर बाकी ठिकाणी रहिवासी ठिकाणी तर वास घ्यायला सुद्धा जागा नाही आहे। खूप मोठे प्रश्न आहेत, या प्रश्न सोडवायची अपेक्षा आहे। आता या पंचवार्षिक नंतर जे काही निवडून येत आहेत खूप नवीन चेहरे आहेत, त्या नवीन चेहऱ्यांकडनं याच अपेक्षा आहेत की या सगळ्या गोष्टींवर नियोजन झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे, एवढीच आमची आज युवा जनरेशनची मागणी आहे। तुम्ही काय सांगा? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की कोणती सरकार हो, कोणाचाही पक्ष हो, फक्त काम झाले पाहिजे। रस्त्याचे जे कामं बोलले दादा की रस्त्यावर खड्डे वगैरे, ते रस्ते खूपच खराब असल्यामुळे ॲक्सिडेंटही खूप होतात। जळगाव शहरामध्ये ॲक्सिडेंटची मात्रा खूप जास्त वाढलेली आहे, जास्त ॲक्सिडेंट वगैरे होत आहे। गड्डे जास्त असल्यामुळे पावसात लेडीजला गाडी चालवायला खूप त्रास होतोय। रस्ते झाले पाहिजे। दुसरा मुद्दा असा की प्रत्येकाच्या वार्डामध्ये मंदिर आहे, गटारी आहे, काही असतील ते कामं झाले पाहिजे। मंदिर परिसरात कसं बाया लेडीज वगैरे रात्री फिरतात, त्यांना मोकळं सुरक्षा म्हणून तिथं फिरले पाहिजे, म्हणून त्यांना ते डेव्हलप करून दिलं पाहिजे मंदिर वगैरे। तिथे प्लेवर ब्लॉक, लाईट वगैरे प्रत्येकाच्या घरासमोर एक हायमास्टसुद्धा लावला तर प्रत्येकाच्या दारी अंधार नसावं, ही असं माझी मागणी आहे सरकारकडे। बघा, आज या ठिकाणी 2.5 वर्ष झाले आपले नगरसेवक नाही आहेत, त्यामुळे आयुक्तांकडे कारभार होता आणि 2.5 वर्षामध्ये इतकं दुर्लक्षित झालं आहे जळगावला शहराला नाव दिले गेले खड्ड्यांचं शहर। तर हे अपेक्षा हीच आहे की येणाऱ्या नगरसेवकांनी सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांसाठी जे जळगावात खड्डे आहेत आणि कोणीही काम करतं, जे रस्ते होत आहेत पण त्याचे साईड रस्ते बुजले जात नाही आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, कुठेही साफसफाई तुम्ही बघा दिसत नाही आहे, कर्मचारी काम करत नाही आहे। तर हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या नगरसेवकांनी सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी बगीच्यांमध्ये व्यवस्था करावी आणि सर्वप्रथम जळगाव शहरातले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांकडे दुर्लक्ष करू नये, एवढीच अपेक्षा। तर हे जळगाव शहरातले नागरिक होते। जळगाव शहरासाठी ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या महापालिकेच्या नव्या येणाऱ्या नगरसेवकांनी पूर्ण केल्या पाहिजे, उच्च दर्जाचं काम केलं पाहिजे, याच अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव।
आणि यानंतर एक मोठी अपडेट येते आहे. राज ठाकरेंच्या भेटीसाठी आता उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना होत आहेत.